नमस्कार, मी कविता. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल चिराग अँड कविता जवळमध्ये. आता माझ्या विद्यार्थ्यांचे पेपर, त्यानंतर पेपर चेकिंग, NEP पॅटर्नच्या ज्या मार्कशीट वेळेवर मिळाल्या, त्याचं रात्रभर जागून त्या मला फिल कराव्या लागल्या. इव्हॅल्युएशन 1, इव्हॅल्युएशन 2 आणि इव्हॅल्युएशन 3 या सर्वांच्या ग्रेड टाका. त्यानंतर त्या शीट गोळा करा. शीट गोळा केल्यानंतर ॲव्हरेज काढा. भरपूर सगळे डोक्यामागे कामं होते आणि एवढं सगळं ओझं डोक्यावर असल्यामुळे मी तुमच्याशी हितगुज करायला येऊ शकले नाही आणि माझ्या चॅनलवर आपली भेटही झाली नाही. पण मी व्हिडिओज हे डेली टाकत होते, तर भरपूरसे व्हिडिओ हे इंटरेस्टिंगच होते. फक्त मीच भेटीला येत नव्हते एवढंच. आणि यानंतर जून महिन्यापर्यंत जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत आपला कंटिन्युअस असा संवाद साधला जाणार आहे. पण जेव्हा शाळा सुरू होईल तर पुन्हा खंड पडण्याची शक्यता आहे. तर याबद्दल दिलगिरी व्यक्त करते ॲडव्हान्समध्ये सुद्धा. आणि तरी तुमचे प्रेम कधीच माझ्याबद्दलचे कमी होणार नाही आणि आपुलकी तेवढीच कायम राहील ही आशा तुमच्याकडून मी बाळगते. आणि आज आपण सुरुवात करूया एका गोष्टीने आणि आजचा आपला विषय आहे सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. आपण काय करत असतो की मला काय वाटतं याचा आपण विचार कमी करतो आणि कुणाला काय वाटेल मी असं असं केलं तर याचा विचार आपण खूप करतो आणि त्यामुळे कधी कधी आपण डिप्रेशनमध्ये पण जातो. तर एक गोष्ट सांगते तुम्हाला. एक मुलगा असतो, तो घरी येतो तावातावात आणि आईला सांगतो, की "आई, तू माझ्याशी नेहमी खोटं बोलतेस. तू म्हटलं तसं काहीही घडलेलं नाहीये माझ्यासोबत आजपर्यंत." मग आई त्याला एक ग्लास पाणी देते आणि पाण्याचा घोट पोटात टाकल्यानंतर तो जो मुलगा असतो, तो शांत होतो आणि आई नंतर त्याला विचारते, की "तुझा काय त्रास आहे मला सांग." तर तो म्हणतो, की "मी प्रगती करतो हे स्वतःच्या बळावर करतो आणि माझ्या आजूबाजूचे जे लोकं असतात ते मला नेहमी जळत असतात आणि ते नेहमी मला पाय खेचून मागे आणण्याचा प्रयत्न करतात." असं ते का बरं करत असतील? मी कुठेही गेलो की ते मागे माझी चेष्टा करतात आणि माझ्याबद्दल वाईट साईड बोलतात. तर मग आई त्याला सांगते, की "बेटा तुझा त्रास नाहीये. तू मला त्यांना काय त्रास होतो हे सांगितलेलं. तुला काय त्रास होतो ते नेमकं मला सांग." तर तो म्हणाला, की "मला या सगळ्यांचा खूप त्रास होतो." तर आई म्हणाली, की "तुला काय प्राप्त करायचं आहे आणि तुझ्या मनाला काय वाटतं, तुझ्या मनाला काय हवं असतं, या सगळ्यांचा तू विचार कर. कुणी काय म्हणतील याचा कधीही विचार करू नको. कारण कुणाला काय त्रास होतो याकडे तुझं जास्त लक्ष आहे आणि स्वतःला कशामुळे त्रास होतो याकडे तुझं दुर्लक्ष होतंय. तुला स्वतःला काय प्राप्त करायचं आहे आणि कुठलं गिरीशिखर तुला गाठायचं आहे यशाचं, याकडे तुझं अतिशय दुर्लक्ष होतंय. त्यामुळे कोण काय म्हणतं याकडे कधीही तू लक्ष देऊ नको." तर तेव्हा मुलाला कळतं, की मला जीवनातल्या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे आणि आता मला कुठल्या मार्गाने जायचं आहे, मार्गक्रमण करायचं आहे, या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं आहे. आणि असं जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपली आई, आपले वडील यांच्याजवळ असतात. त्यांच्याशी फक्त आपल्याला संवाद साधणं आवश्यक असतं. तर तुम्ही तेच करा. एक आता माझी मैत्रीण आहे, की तिचं काही दिवसापूर्वी लग्न जमलेलं आणि आता काही कारणास्तव तुटलं. मग आता ती विचार करते, की तिची चूक नाही आहे, तरीही ती विचार करते, की मी माफी मागायला हवी आणि हे जे आमचं जुळलेलं नातं आहे, ते पुढे ढकलायला हवं. पण कसं असतं, नातं हे ढकलण्याचं नाव नसतं, ती धक्कागाडी म्हणून जर तुम्ही आता त्याची सुरुवात केली, तर आयुष्यभर ते तसंच चालणार आहे आणि मनुष्याला मानव जन्म हा एकदाच मिळतो, असं आपल्या पुराणामध्ये म्हटलं जातं. दुसरा जन्म मिळेलही तरी आपल्याला यातलं काही आठवत नाही. त्यामुळे जे मिळालं आहे ना, जे ताट मिळालेलं आहे, ज्यामध्ये जे वाढलेलं आहे, ते आपण आनंदाने आणि समाधानाने खाणं योग्य आहे. तर त्याचप्रमाणे ती लग्न तोडताना एवढा विचार करत आहे, डिप्रेशनमध्ये गेलेली, कोणासोबत न बोलणं. आता उद्या एका माझ्या आणखी तिच्याच आणि माझ्या कंबाईन मैत्रिणीचं लग्न आहे. पण ती म्हणते, की "मी लग्नात येणार नाही, कारण मला दुःख होत आहे, खूप वाईट वाटत आहे, की लोकं काय म्हणतील, की मी लग्न तोडलं." मग काय म्हणतील लोकं? कारण असेही भरपूरशा सिच्युएशन आहे. प्रत्येक दिवा असतो, तर दिवा हा स्वयंप्रकाशित असतो, पण त्याच्या खाली अंधार असतो. याकडे त्याचंही लक्ष नसतं, पण बाकीच्यांचं लक्ष असतं. पण तो दिवा नेहमी हेच सांगत असतो, की मी स्वयंप्रकाशित आहे आणि मी सगळ्यांना प्रकाश देत असतो. तर प्रत्येक दिव्याखाली अंधार आहे, ही गोष्ट आपण विसरायला नको. कसं आहे, चंद्रामध्ये सुद्धा डाग आहे असं म्हटलं जातं. मग प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठली ना कुठली अशी घटना असतेच, की जी सांगताना, जी व्यक्त करताना किंवा जी त्यालाही करताना त्रास होतो त्या सगळ्या गोष्टीचा, ती योग्य नसतेच. अयोग्य गोष्ट, अयोग्य घटना प्रत्येकाच्या लाईफमध्ये घडलेली असते. फक्त त्याचे विषय हे वेगवेगळे असतात. मग ते लोकं एवढा विचार करत नाही आणि लोकं कसे असतात, की तुम्ही जर प्रसिद्धी कमावली, तुमचं जर चांगलं झालं किंवा तुमची वेळ जर चांगली आली, तर लोकं ह्या सगळ्या गोष्टी विसरून जात असतात.
त्यांना या सगळ्या गोष्टीशी काहीही देणं घेणं नसतं. त्यामुळे आपणही लोकांचा विचार करणं हे चुकीचंच आहे. कारण अशाही काही घटना आहेत की श्रीमंतांच्या मुली पळून गेल्या लग्नानंतर. त्या 2 वर्ष 3 वर्ष त्यांच्या पतीसोबत राहिल्या आणि राहिल्यानंतर पुन्हा परत आल्या, कारण त्यांचं त्यांच्याशी पटत नव्हतं. मग त्यांनी पुनर्विवाह केला आणि आता सगळेजण म्हणतात की मुलीसारखी ना मुलगीच नव्हती, एवढी सुज्ञ आणि एवढी चारित्र्यवान मुलगी होती ना ती. कारण तिचा नवरा बस म्हटलं की बसतो, उठ म्हटलं की उठतो आणि सगळे त्यांचे संबंध वगैरे चांगले आहे. तिने पहिल्या लग्नाच्या वेळी काय केलं, शाळेत जेव्हा जात होती, शिकायचं वय होतं, त्यावेळी तिनं काय-काय काय-काय तिने केलं आणि काय-काय तिने पराक्रम गाजवले, हे सगळेजण विसरत जात असतात. त्यामुळे कसं आहे, तुम्हीही सगळं विसरा. तुमचं लग्नच आहे ना, लग्न जमलं आणि लग्न तुटलं, हे नशिबाच्या हाती असतं. कारण कसं आहे, याहीपेक्षा काहीतरी त्या मैत्रिणीच्या जीवनामध्ये चांगलं असेल, त्यामुळेच हे आज तिचं वाईट झालं. कारण अशाही काही घटना सांगते मी तुम्हाला, की लग्न जोडलं, लग्न जोडल्यानंतर काही प्रॉब्लेम्स आले आणि लोकांच्या बदनामी खातर त्यांनी ते नातं तोडलं नाही आणि आज त्या सगळ्याजणी पश्चाताप करत आहेत, की मी हे लग्न वेळीच जर तोडलं असतं, तर आज ही वेळ माझ्यावर आलेली नसती. कारण कसं आहे, मुलं मोठे घरं सांगतात आणि त्यांचे लग्नजोडे जे लोकं असतात, त्यांना आपण दलालही म्हणू शकतो, स्पष्ट शब्दामध्ये. कारण कसं असतं, त्यांचा काहीतरी मतलब असतो, एकतर इकॉनॉमिकली किंवा कुठला दुसरा तरी स्वार्थ असतो. त्यामुळेच ते लग्न जोडायला मध्ये पडत असतात. समाजसेवा करणारी लोकं आजकाल सॉरी समाजसेवा करणारे लोकं आजकाल खूप कमी आहेत आणि स्वार्थ साधणारे लोकं जास्त आहेत आणि कुणाच्या लग्नाच्या भानगडीत ते पडत असेल, तर आपल्याला ह्या व्यक्तीचं चांगलं व्हावं असं त्यांना कमी वाटतं. पण आपला स्वार्थ साधला जावा हा त्यांचा सर्वात मोठा उद्देश असतो. तर हे लोकं सांगतात मोठं घर आहे. आज एक मुलगी अशी आहे, की तिने वेळीच लग्न तोडलं नाही. आज त्या मुलाचा सांभाळ, लग्नानंतर जे अपत्य झालं त्याचा सांभाळ ती एकटी करत आहे. आणि ज्या व्यक्तीचं मोठं घर सांगण्यात आलं होतं, तो व्यक्ती आताही सांगतो, की मी रेंटवर राहतो. त्यांनी लग्नानंतर 4-5 महिन्यामध्येच त्याच्या पत्नीला रेंटवर ठेवलं आणि आताही तो हेच सांगतो, की मी रेंटवर राहतो. माझ्या घरी मीही जात नसतो आणि माझ्या घराशी माझा काही संबंधही नाही आहे. मुलगा झाल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं, की आपण आपलं घर त्या मुलाला दाखवायला हवं. जरी त्याला काही कळत नाही, पण एक हौस असते. आता घरी गेल्यानंतर जसा नवरीचा गृहप्रवेश होत असतो, नवरदेव नवरीचा गृहप्रवेश होत असतो, त्याच पद्धतीने आजकाल नवजात बालकांचे सुद्धा गृहप्रवेश होत असतात. पण त्या गृहप्रवेशाचा आस्वाद त्या चिमुकल्या बाळाला घेता आला नाही. कारण त्याचं कारण असंच, की तिने जर लग्न वेळेवर तोडलं असतं, तर हा व्यक्ती तिच्या नशिबी आला नसता आणि त्या मुलाच्या नशिबी काहीतरी चांगलं वेगळं असतं. तर कसं असतं, ती मुलगी जी आहे ती आता स्ट्रगल करत आहे आणि मुलाला सांभाळत आहे आणि त्याला व्यवस्थित संस्कार पण देत आहे. तर अशा गोष्टी घटना घडतात. कारण तिचं लग्न जेव्हा जमलेलं तेव्हा त्यांनी जे लग्नजोडे असतात त्यांना ते जवळचेच लोकं. तर त्यांना विचारलं, की "तुमच्या अपेक्षा काय आहे मुलाकडच्या?" तर त्यांनी म्हटलं, "आमच्या काहीच अपेक्षा नाही आहे." कोरोनात लग्न झालं. त्यांनी सांगितलं, "आमच्या अपेक्षा काहीच नाही आहे." मुलगी टीचर होती, शाळेवर जॉब करत होती. आणि तिने मग रिझाइन दिलं. लग्न जुळल्यानंतर रिझाइन देणार आहे ना आणि नोटीस पिरियड असतो एक, तर ते फॉर्मॅलिटी करणं आवश्यक असतं. मग तिने रिझाइन लेटर दिलं आणि रिझाइन लेटर दिल्यानंतर पुढच्या व्यक्तीने फायदा उचलला आणि त्यांनी म्हटलं, की आम्हाला निदान 2-3 तोळ्याचा गोप आणि एखादी 5-7-10 ग्रॅमची अंगठी, अशी आमची अपेक्षा होती. रिझाइन देण्याच्या आधी हे काय झोपेत होते का? रिझाइन दिल्यानंतर हे लोकं म्हणतात, की आता आम्हाला एवढ्या-एवढ्या अपेक्षा आहे, आमच्या एवढ्या-एवढ्या द्या. मग मुलगी होती स्पष्ट वक्ती. तिने स्पष्ट सांगितलं, की दादा आमचं हे तिचे नणंदई आणि नणंद हे दोघं जण. मग तिने स्पष्ट सांगितलं, की दादा आमची काही कॅपॅसिटी नाही आहे. मी स्वतः माझ्या बहिणीचं लग्न केलं. तिनेही पैसे गोळा केले आणि आई-वडील आमची मिडल क्लास फॅमिली. आई-वडिलांची कंडिशन एवढी फारशी नाही आहे आणि त्यामुळे जे काही करायचं आहे मी त्यांना पैसे मागणार नाही आहे. पुढे कोरोना पिरियड आहे आणि ते त्यांचं कसं भागवतील. त्यामुळे जे काही करायचं आहे मला माझ्या बळावर करायचं आहे. तुम्हाला जर मान्य असेल तर सांगा, नसेल मान्य तर तेही तुम्ही सांगा. तर तिने ह्या शब्दामध्ये जेव्हा बोलली तेव्हा पुढच्या व्यक्तीचा इगो हर्ट झाला आणि मग ते घरी बोलायला आले आणि मग ते सांगू लागले, की "तू असं बोलायला नको होतं, तसं बोलायला नको होतं." पण ते शिक्षक आणि शिक्षिका आहेत दोघंही जण आणि रिअल फॅक्ट आहे सगळं. तर त्या दोघांनाही हे कळायला पाहिजे होतं, की आपण बोलण्याआधी खूप विचारपूर्वक बोलायला हवं होतं. आता तिच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, याचा कुणीच विचार केला नाही. पण रिझाइन लेटर दिल्यानंतर हे लोकं म्हणतात, की आमच्या अशा-अशा अपेक्षा आहे. मग त्या मुलीचा भाऊ घरी आला, चुलत भाऊ जो होता तो घरी आला आणि त्यांनी सांगितलं स्पष्ट, की तुमच्या काय अपेक्षा आहेत? तर त्यांनी अपेक्षा सांगितल्या. तर मग ते सांगायला पाहत नव्हते कारण ह्या मुली दोघी त्यांना भाऊ नाही, वडील जास्त इंटरफेअर करत नव्हते आणि वडील कसे बोलणार?
तोही एक विचारच आहे, की आता यांना काय बोलावं? यांनी तर आधी काहीच सांगितलं नव्हतं, की अपेक्षा वगैरे नाही आहे. मग चुलत भावानी स्पष्ट सांगितलं, माझ्या बहिणीसाठी 40 एकराच्या मुलाचा निरोप आहे आणि हे सेकंड मॅरेज होती. त्या मुलीची पण आणि त्या मुलाची पण. तर तिच्या भावाने स्पष्ट सांगितलं, की अनमॅरिड मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार आहे. कारण क्वालिटी असली, की आजकाल मुलीचा काळ आहे तुम्हाला माहीत आहे. तर 40 एकर मुलं आहे, त्या शेती आहे त्या मुलाकडे आणि त्याला मी माझी बहीण द्यायला तयार आहे. तर मग त्यानंतर मग त्यांनी सांगितलं, की आम्हाला आता काहीच नको. आता आम्ही लग्न करू. मग त्यावेळी मुलीच्या डोक्यात वारंवार विचार येत होते, की हे लग्न आपण तोडायचं. पण तिने ते तोडलं नाही आणि मग पुढे जाऊन ज्या प्रॉब्लेम फेस करते, ती मुलगी फेस करत आहे. आणि कसं असतं आजकाल नवऱ्यांची कंडिशन अशी झाली आहे, की ते एक अपेक्षा बाळगतात, की मुलगी कुठल्याही कमाई करते का? आणि कमाईची मुलगी असेल तरच ते घरात आणतात, की कारण कसं असतं, की स्वतः घरी बसून पत्नी सांभाळायची कुवत हे प्रत्येक पुरुषामध्ये नाही आहे. आजकाल मर्द मराठे जे आपण म्हणतो, ते खूप कमी उरलेले आहे. प्रत्येकजण आपल्या पत्नीवर अवलंबून असतो. मुलाची ॲडमिशन करायसाठी पासून तर मुलाच्या सगळ्या संगोपनापर्यंत. मग आता हे काय करतात हा यांचा प्रश्न आहे. तेच कळत नाही, की मुलं काय करतात, पती काय करतात आणि सगळा भार सोडतात ते आपल्या पत्नीवर. तर मग अशी सिच्युएशन होते. वेळीच जर लग्न तोडलं असतं, त्या मुलीला रात्रभर झोप आली नाही लग्नाच्या आदल्या दिवशी, तर तिला विचार येत होता, की आता हे लोकं असे सरड्यासारखे रंग बदलतात, तर भविष्यात काय? पण ते लोकं सुशिक्षित होते, तर असं वाटलं, की समजदारपणा दाखवतील. आज असं घडलं असेल त्यांच्याकडनं, पण आजही ते लोकं समजदारपणा नाही दाखवत आहे. आज कसं आहे, की त्या मुलीचा आणखी एक प्रश्न होता, की तिची नणंद जी होती, ती हसबंडकडे राहत नव्हती आणि ती स्वतः तिच्याकडे राहत होती, म्हणजे सासरी राहत होती. तर सासरी राहत होती, तर तिचा हा प्रश्न, की आता ही तर ह्या नणंदबाई तर अशा आहे, आधी काहीच नाही म्हणत होत्या, अपेक्षा नाही आहे, मग नंतर अपेक्षा सांगितल्या. मग आता ह्या पण नणंदबाई आता जवळच राहणार, तर कशी सिच्युएशन राहणार? आता सिच्युएशन अशी आहे, की नणंद राहते घरी आणि जी सून आहे, ती सून राहते माहेरी आणि मुलाचं संगोपन कोण करत आहे? तर ती मुलगी. म्हणजे सून ही मुलाचं संगोपन करत आहे. नवरा कुठे आहे? तर नवरा आहे, पती आहे तिचा त्यांच्या घरी आणि तू तिथं आणि मी तिथं ही सिच्युएशन चालली आहे. तर लग्न तोडताना विचार करू नका. थोडी जरी तुम्हाला काही डिफिकल्टी आली किंवा काही जरी वाटलं, की नाही आता आपलं व्यवस्थित एक जरी तुम्हाला पॉइंट मिळाला, की नाही हा योग्य नाही आहे, तर तुम्ही तिथेच तुमचं लग्न तोडू शकता. कारण कसं आहे लोकांचा विचार केल्यापेक्षा अख्खं आयुष्य हे आपल्याला घालवायचं असतं. त्यामुळे आपणच आपला विचार करायचा असतो. त्यानंतर ही जरी लग्नाची गोष्ट आहे. तर दुसरा प्रकार म्हणजे कसा जॉबचा. आता काही जण आता एखादी संस्था आहे समजा, संस्थेमध्ये जर ते लोकं लागलेत. आता जेव्हा शाळा सुरू झाली, आता 20-25 वर्ष काही-काही संस्थेला होतात. मग ते तिथे रुजू होतात. तर पहिल्यांदा जेव्हा त्या शाळेची ओपनिंग असते, त्या दिवसापासून ते तिथे तिथे रुजू असतात आणि त्यांचं इमोशनल अटॅचमेंट असतं त्या शाळेशी किंवा त्या संस्थेशी. त्यामुळे कसं आहे, ते शाळा सोडण्याची त्यांची इच्छा होत नाही आणि मग तेही विचार करतात, की लोकं काय म्हणतील? लोकं काय म्हणतील? मग ते तिथे कंटिन्यू करतात. आता बघा विषय कसा होतो, की त्यांनी 2,500 पासून स्टार्टिंग केलं, तर त्यांचं पेमेंट 20 वर्षानंतर हे जास्तीत जास्त 20 ते 25 होतं आणि नवीन येणारा व्यक्ती त्याला ते 30,000 पेमेंट देतात. मग इथे कसं होतं भेदभाव केला जातो आणि त्या व्यक्तीला तेवढा मोबदला मिळत नाही. पण तरी ती विचार करते, की एवढे वर्ष मी इथे जॉब केला आणि मध्येच कसा सोडायचा? लोकं काय म्हणतील? काही-काही लोकं नव्याने रुजू होतात आणि कसं असतं 1 वर्ष ते एका संस्थेत राहतात, 2 वर्ष एका संस्थेत राहतात. त्यांचं जे लक फॅक्टर असतं ते खूप स्ट्राँग असतं आणि एक जॉब सोडला, की त्यांना लगेच दुसरा जॉबही मिळतो. तर कधी-कधी लोकं हाही विचार करतात, की मी इथे 1 वर्ष केलं, तिथे 2 वर्ष केलं, तिथे 3 वर्ष केलं. मग आता हा हा आता लागलेला जॉब कसा काय सोडायचा? लोकं काय म्हणतील? की एकाही जागी टिकत नाही. लोकांचा विचार करायचा नाही. कारण आपण जर एखादी संस्था सोडत असू, तर तिथे आपण एकतर मेंटली डिस्टर्ब असतो किंवा आपलं टॉर्चरमेंट, हरॅसमेंट अप्रत्यक्षरित्या होत असतं किंवा आपण पेमेंटमध्ये सॅटिस्फाईड नसतो. नवीन येणाऱ्या व्यक्तीला 30 आणि 40,000 दिले जातात आणि जुन्या व्यक्तींना समजा 25,000 पेमेंट असेल, 25 आणि 40 म्हटलं म्हणजे 15,000 चा डिफरन्स येतो. आणि ही जरी जर ते लोकं क्वालिफाईड ही पण क्वालिफाईड ती पण. मग ही जरी ते लोकं दाखवत असेल, आपल्याला जर पटलं नाही आणि यास्तव जर आपण जॉब सोडत असू, तर काहीच चुकीचं नाही आहे यामध्ये. कारण कसं असतं मुलं जेव्हा कंपनीमध्ये जॉबला जातात, तेव्हा ते पॅकेज बघतात आणि पॅकेज जसं असतं त्याच्या अकॉर्डिंग ते त्यांचे जॉब बदलवत असतात. तर कसं असतं या जगामध्ये पैसा महत्त्वाचा असतो. पैसा जर तुमच्याजवळ आहे, तर सगळे लोकं तुम्हाला मान देतात आणि ते जर नाही आहे, तर लोकं तुम्हाला मान देत नाही. तर सगळेजण तुमचा पैसा, तुमची पोझिशन ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतात. आता तुम्ही जर 10 वर्षापासून शिकवत आहात, पण तुम्हाला फर्स्ट स्टँडर्डच दिलं आहे, जेव्हा की तुमचं एम-ए इंग्लिशच बी-एड किंवा एम-एससी बी-एड असं क्वालिफिकेशन आहे. नवीन व्यक्ती जो आला त्याला डायरेक्ट 8वा आणि 9वा वर्ग दिला जातो. मग तुम्ही हा अन्याय नाही आहे का तुमच्यावर?
मग हा अन्याय सहन करत तिथं जगायचं का? लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करायचा आणि तिथेच खिळून राहायचं. पेमेंटही कमी आणि क्लासेसही लोअर. मग तुम्हाला जर पोझिशन हवी असेल तर तुम्ही तिथून लेफ्ट करू शकता, कारण तुम्हाला तुमच्या क्वालिटीज जर खरंच असेल तर तुम्हाला दुसरा जॉब नक्की मिळेलच. तर तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका, की लोकं काय म्हणतील. आता एक तुम्हाला सांगते कसं आहे, कुठली कंपनी म्हणा किंवा कुठली संस्था म्हणा, हा तुमचा कधीच विचार करत नाही. ती विचार करते ते स्वतःचा. ज्या दिवशी तुमचं काम संपलं आणि असतं ना, आपण म्हणतो, की काम झालं आमचं आणि काय करा तुमचं. अशी सिच्युएशन प्रत्येक संस्थेची असते. तुम्हाला तुमचा जोपर्यंत त्यांना यूज आहे तोपर्यंत ते तुम्हाला यूज करतील आणि त्यानंतर ते थ्रो करायलाही घाबरत नाही. मग आपण का बरं घाबरायचं ती संस्था सोडायला? आता बघा, एका ठिकाणी असं झालं होतं, मुलगा नवीनच जॉइन झाला आणि ही सत्य घटना मी तुम्हाला सगळं सांगत असते बरं. कुठल्याही काल्पनिक घटना मी तुम्हाला कधीच सांगत नाही. मोस्ट ऑफ द टाईम नाहीच सांगत. तर एक मुलगा होता, तो नवीन शाळेमध्ये रुजू झाला. रुजू झाल्यानंतर त्याला 4 महिन्यानंतर सांगण्यात आलं, की "तू आता आम्हाला रिझिग्नेशन दे." तो मुलगा पंक्च्युअल होता. जे त्याचं जे टीचिंग होतं त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नव्हता. त्याचबरोबर त्याचं रेग्युलॅरिटी होती आणि सुट्टीवरही कमी राहत होता. सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ओके होत्या आणि एम-एस-सी, बी-एड असं क्वालिफिकेशन होतं. मॅथ्स सब्जेक्ट शिकवायचा तो आणि टॅलेंटेड मुलगा आणि लगेच 23व्या-24व्या वर्षी जॉबवर लागलेला. तर 4 महिन्यानंतर त्याला जर कुठल्याही कारणास्तव जर म्हटलं, की तुम्ही रिझाइन द्या, तर तुम्ही आधी कारण तर विचाराल. मग त्याने विचारलं, "मला आधी कारण सांगा. मी माझ्या मताने मी स्वतः तुम्हाला रिझाइन लेटर लिहून देतो." पण त्यांना कंप्लेंट आहे, कंप्लेंट आहे. पण कंप्लेंट कुठली हे त्याला सांगण्यातच आलेलं नाही. आणि मग तो जबर बनला आणि त्यांनी म्हटलं, की "जोपर्यंत कंप्लेंट करणार नाही, तोपर्यंत मी ही संस्था तर अजिबातही सोडणार नाही." मग त्या मुलावर आळ घेण्यात आला, की 9 आणि 10 स्टँडर्डच्या मुलीसोबत याने छेडखानी केली आणि त्यामुळे एवढा मोठा तो कलंक होता. मीटिंग भरल्या आणि त्याला खूप इन्सल्ट करण्यात आलं आणि लोकं वेगवेगळ्या पद्धतीचे बोलायला लागले त्याच्याबद्दल, की आतापर्यंत 24व्या वर्षापर्यंत कॉलेज लाईफ तो जगला. त्यानंतर तो घराबाहेर राहिला, पण कधीच त्याच्यावर असा डाग लागलेला नव्हता आणि लोकं त्याचं कॅरेक्टर खूप छान आहे, अशा खूप गोष्टी करायचे. पण तेच लोकं बदलले आणि त्याच्याबद्दल खूप काही वाईट बोलायला लागले. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम त्याच्या मनावर झाला आणि लोकं काय म्हणतील आता? लोकं हे म्हणत आहेत, हे योग्य नाही. या गोष्टीचा त्याने खूप डीप विचार केला आणि एक दिवस घरी गेला, हनुमान चालीसा म्हटली, सगळी पूजा त्याने मांडली आणि पूजा मांडल्यानंतर एक सुसाईड नोट त्यांनी लिहिली, जेव्हा त्याचे आई आणि वडील गावाला गेले होते. त्यांना कधी असंच वाटलं नाही, की स्ट्राँग माइंड एवढा माझा मुलगा असा एकुलता एक मुलगा बरं आणि आज माझा मुलगा असं काही डिसिजन घेईल असं त्यांना कधीच वाटलेलं नव्हतं. तर त्या मुलाने एक सुसाईड नोट लिहिली आणि त्यामध्ये लिहिलं, की मी माझ्या स्वतःच्या स्वमर्जीने कुठल्याही दबावात न येता आत्महत्या करत आहे आणि आता मला जगण्याची काहीच इच्छा नाहीये. घरचं वातावरण चांगलं, सगळं प्रेमळ वातावरण, नातेवाईक चांगले, त्याचं एज्युकेशन चांगलं, सगळ्या काही गोष्टी. मग तो का बरं आत्महत्या करेल? आणि लव्ह अफेअर असा काही प्रश्नच नव्हता, कारण त्याला जेवढे काही लोकं ओळखतात ते सगळेजण सांगतात, की त्याचं मुलींसोबत थोडा कॉन्टॅक्ट कमीच यायचा. मग त्या मुलाने एक दिवस आत्महत्या केली, तर त्याच्या आत्महत्येला कारण काय? ती संस्था. ती संस्था तर सुटली हो, पण तो मुलगा आयुष्यातून गेला. तर असं आपण कधी-कधी डिसिजन घेतो आणि क्या कहेंगे लोग ये सबसे बडा रोग असं खरंच म्हटलं जातं, तर त्यात काहीही वावगं नाहीये. तर आपण लोकांनी काय म्हटलं आपल्याला याचा विचार कमीच करायचा. कारण हे लक्षात नेहमी ठेवा, की प्रत्येक दिव्याखाली अंधार असतो. प्रत्येक घरामध्ये भांडणं असतात आणि प्रत्येक व्यक्तीच्या कॅरेक्टरमध्ये काही ना काही दोष असतोच. तर कसं असतं, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे स्वतःला संपवण्यापूर्वी किंवा लोकं काय म्हणतात याचा विचारच करायचा नाही. कारण कसं असतं, प्रत्येक घरामध्ये प्रॉब्लेम्स असतात. कोणाच्या दिसतात, कोणाच्या दिसत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये डिफेक्ट असतो. कोणी दाखवतो, कोणी दाखवत नाही. एखाद्याची चूक झाली तर तो मान्य करतो. एखाद्याची चूक झाली तर तो म्हणतो, की मी परफेक्ट आहे. माझ्या हातून कधी चूक होऊच शकत नाही. तर आपणही परफेक्ट बनायचं आणि आपणही स्वतःला तरी सांगायचं, की माझ्याकडून कुठलीही चूक झालेली नाहीये. आपण फक्त आपलं चारित्र्य व्यवस्थित ठेवायचं, आपण प्रामाणिक राहायचं आणि आपण जर प्रामाणिक प्रयत्न करत असू, आपण जर खरंच प्रामाणिक असू आणि आपला उद्देश जर स्वच्छ असेल आणि आपण जर कुठलंही चांगलं काम करत असू, तर नक्कीच विचार करू नका, की जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील. लग्न तोडायचं आहे, तुम्हाला जर काही डिफेक्ट आढळला पुढच्या व्यक्तीमध्ये किंवा त्याच्या बोलण्या-चालण्यामध्ये किंवा त्याच्या नातेवाईकांमध्ये, कारण कसं असतं, आपण म्हणतो, की लग्न हे 2 जीवांचं मिलन असतं. पण लग्न तोडण्याचे कारणं, तुटण्याचे कारणं जर तुम्ही सर्च केले, तर त्यामध्ये दोघांचा दोष कधीच नसतो. तिसरा त्यामध्ये येऊन इंटरफेअर करतो आणि त्यामुळे सगळं घडतं. आणि कसं असतं, एखादी व्यक्ती जर डोकं गहाण ठेवणारी असली, तर स्वतःच्या बुद्धीचा ते कधीच विचार करत नाही. ते नेहमी एकच विचार करते, की माझी पत्नी जगातली सर्वात वाईट बाई आहे
आणि माझी बहीण जी आहे, माझी आई आहे, हे जगातल्या सर्वात सुंदर आणि मनाने सुंदर अशा स्त्रिया आहे. माझ्या मित्र जे आहे, मित्रपरिवार त्यांच्या ज्या मिसेस आहे, पत्नी आहे, त्या सगळ्या जणी किती ॲडजस्टमेंट करतात आणि माझ्या पत्नीकडून कुठलीही ॲडजस्टमेंट होऊ शकत नाही. तर प्रत्येकच पतीला वाटत असते, घराबाजूची स्त्री त्याला नेहमी सुंदर दिसत असते आणि पत्नी तीही नेहमी लग्नानंतर त्याला कुरूपच दिसत असते आणि ती भांडखोरच दिसते. ती काय म्हणते, का बरं म्हणते, या गोष्टीचा तो कधीच विचार करत नाही. आणि कधी-कधी नवरेही असे असतात, की सगळ्या जगामध्ये फिरतात, एकेका नातेवाईकाचं घर घेतात आणि सांगतात, की माझी बायको अशी, माझी बायको तशी. तर कसं असतं, प्रत्येक पत्नीचं जो मान-सन्मान असतो, तो तिच्या पतीच्या हाती असतो. काही-काही अशाही स्त्रिया आहेत, की त्या खूप काही वाईट कामं करतात आणि ते पतीलाही माहीत असतं, पण ते एकच सांगतात, की माझ्या पत्नीसारखी पत्नीच नाही आहे. ती जगातली सर्वात मॉरल कॅरेक्टर असणारी स्त्री आहे. तर कसं असतं, या सगळ्या गोष्टी घडतात. पण कसं असतं, ते म्हणतात, की माझ्या पत्नीसारखी पत्नीच नाही आहे. तर इथे सगळा विषय संपतो. आणि काही-काही स्त्रिया ज्या अशा असतात, की मी असं बघितलं आहे, की एका रोडने जर 3दा जरी गेल्या, त्यांना कधी-कधी महत्त्वाचं काम असतं. तर त्या विचार करतात, "बापरे! या रस्त्याने मी 3दा गेली, लोकं काय विचार करतील? कशाला गेली असेल? कुठे गेली असेल?" एवढा आपण डीप विचार करतो आणि त्यामुळे काय होतं, की आपली जी प्रगती आहे ती खुंटते आणि आपण आपलं जे ब्रेन आहे ते खूप संकुचित बनतं. आपले विचार खूप संकुचित बनतात आणि आपण याच विचारात राहतो आणि डिप्रेशनमध्ये खूप जातो, की लोकं काय म्हणतील? मग माझ्याकडून हातून असं घडलं, माझ्या हातून तसं घडलं. आणखी एक किस्सा सांगते तुम्हाला. लग्नाआधी थोडं फोनवर बोलणं वगैरे होतं, बाकी काही नाही. आणि माझ्या मैत्रिणीचं आणि तिने पहिल्या दिवशी नवऱ्याला सांगितलं, की माझं असं-असं एका मुलासोबत होतं. फक्त आम्ही फोनवर बोलत होतो, पण आम्ही कधी भेटलो नाही किंवा असं काही घडलेलंही नाही आमच्यामध्ये. तर तो व्यक्ती बघा किती समजदार. एखादा व्यक्ती जर असता, तर त्याने डिव्होर्स घेतला असता, की तुला आवडायचं ना कोणीतरी, तर मग तू माझ्याशी लग्न का बरं केलं? तर डिव्होर्स घेतला असता. पण त्या व्यक्तीने स्पष्ट सांगितलं, की "हे बघ, तू आता एकच विचार डोक्यात ठेव, की तू काही सांगितलं नाही आणि मीही हेच लक्षात ठेवेल, की तू मला काही सांगितलं नाही, मी काही ऐकलेलं नाही आणि तू मला काही सांगितलं नाही. ही गोष्ट आपण इथेच विसरून जाऊया आणि आपल्या जीवनाची नवीन सुरुवात करूया." तर आजपर्यंत ती व्यक्ती, जी मुलगी आहे, ती त्या व्यक्तीशीच प्रामाणिक आहे आणि तो जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने आजपर्यंत एक टोमणा वगैरे पत्नीला मारलेला नाही, की "तुझं तर इकडे-इकडे अफेअर होतं, मग तू का बरं माझ्याशी लग्न केलंस?" तर हा असतो समजदारीचा भाग आणि त्यांचे गुण खूप कमी जुळतात. फक्त 18 गुण जुळतात. मग तुम्ही म्हणता ना 36 पैकी 36 गुण जुळणं आवश्यक आहे. मग एवढे कमी गुण जुळूनही त्यांचं लग्न आजपर्यंत का बरं टिकत आहे? एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. का बरं टिकत असेल? याचं एकच कारण आहे, की तो पुरुष समजदार आहे आणि ती जी व्यक्ती आहे मुलगी, पत्नी त्याची, तर तीही खूप प्रामाणिक आहे. त्यामुळे त्यांचं नातं हे आजपर्यंत टिकत राहिलेलं आहे. आणि तो व्यक्ती असा आहे, की त्याच्यासमोर 100 जरी किंवा 1000 जरी सुंदर आल्या, तरीही त्याच्यासाठी त्याची पत्नी श्रेष्ठ आहे. अशा जर विचाराचे पुरुष असतील, तर त्यांचं लग्न कधीच तुटू शकत नाही. कारण पत्नीच्या हाती पतीचा आणि पतीच्या हाती पत्नीचा मान असतो. आणि जर एखाद्या पतीला असं वाटत असेल, की माझी पत्नीच खूप दोषी आहे, तिच्यामध्ये काहीच क्वालिटी नाही आहे, तर त्या व्यक्तीने ते लग्न तोडून मोकळं व्हावं आणि त्या पुढच्या व्यक्तीलाही मोकळं करून द्यावं. कारण कसं असतं, म्हणतात, की आजकाल मुलीचं वर्चस्व आहे आणि त्यांना मुलं शोधावं लागत नाही, तर मुलं त्यांना शोधत येत असतात. आजकाल अशी गोष्ट आहे, की 2-2 मुलं अपत्य असणाऱ्या व्यक्तीला अनमॅरिड व्यक्ती मिळतोय आणि तोही मालदार किंवा जॉबवाला. आता विचार करा तुम्ही मुलींचा किती शॉर्टेज आहे. तर मुलींना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यांना 200 चॉईस असतात. त्यांना 200 मधून एक व्यक्ती निवडायचा असतो. तर मुलाचं जर लग्न तुटलं, तर त्याच्याजवळ फक्त 2 ऑप्शन असतात. त्यामुळे ऑप्शन हे जास्त स्त्रियांजवळ असतात आणि तिच्याजवळ जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज असतात. त्यामुळे तिला कमी समजण्याचा काही प्रयत्न करूच नका आणि मुलींनी पण आपल्याला स्वतः आपण कमी आहोत, हा कधीच विचार करायचा नाही. फक्त ती त्या 200 ऑप्शनकडे दुर्लक्ष यासाठी करत असते, कारण तिचं मन हे त्या व्यक्तीत अडकलेलं असतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा ती विचार करत असते. पण खरंच गोष्ट आहे, की पुरुषांना जर वाटत असेल, की माझी पत्नी माझ्या लायकीची नाही आहे, तर तिचं पुढच्या व्यक्तीचं आयुष्य त्या पुरुषाने बरबाद करू नये. त्याने त्याच्याजवळ जेवढे ऑप्शन आहे ना, ते सगळे ऑप्शन ट्राय करावे, पण हिला मोकळं करून द्यावं. तर असंही काही असतं. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करत चला आणि लोकं काय म्हणतील ना, याचा अजिबात विचार करायचा नाही आहे. कारण सांगितले तुम्हाला, लोकांच्या मुली पळून जातात, ते घरी आणतात, मग लग्न करून देतात आणि मग त्यांचे सगळं जग काय करतात, वाह-वाह करतात. कारण ती जर तिच्या पतीसोबत खुश दिसली, तर मग एकच म्हणतात, की छान जोडा आहे दोघांचा लक्ष्मीनारायणासारखा आणि मुलगी तिचं तर काही पाहावंच लागत नाही, तिच्यासारखी मुलगीच नाही आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टीचं स्ट्रेस घेणं सोडा. लोकं काय म्हणतील याचा विचार करणं सोडा. तुम्हाला एखादी संस्था जर सोडावीशी वाटली, तर लगेच सोडून द्या.
कारण कसं असतं, पेमेंट महत्त्वाचं असतं, तुमची पोझिशन महत्त्वाची असते, पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं तुमचं मनाचं सॅटिस्फॅक्शन. तुम्हाला जिथे सॅटिस्फाईड आहात जॉब करण्यासाठी तिथेच तुम्ही जॉब करा आणि ज्या व्यक्तीसोबत तुम्ही सुटेबल असाल त्याच व्यक्तीसोबत तुम्ही लग्नही करा. कारण एक मैत्रीण अशी पण आहे, की तिला इंटरकास्ट भरपूरसे निर्भय होते. पण तिने केलं नाही. कारण असा विचार केला, की आतापर्यंत मी एवढं मॉरल कॅरेक्टर माझं आणि मी मध्येच जर समजा एखादा पाय माझा चुकीच्या ठिकाणी पडला, तर सगळे लोकं माझ्याबद्दल काय विचार करतील? आणि आज तिने कास्ट मॅरेजच केली, तर मुलगा असा मिळाला तिला, की तो अजिबातही कॅपेबल नाही आहे. डोकं स्वतःचं गहाण ठेवलेलं आहे, लोकांचं ऐकत असतो आणि संसारात खूप मोठ्या स्क्रॅचेस आहे. तर कसं असतं, इंटरकास्ट असो, कास्ट असो, फक्त एवढं बघा, की मन जुळतंय का तुमचे? कारण भरपूरशा मैत्रिणींनी इंटरकास्ट मॅरेज केली, आई-वडिलांच्या अपोजमध्ये गेल्या. आता आई-वडिलांसोबत छान वागतात. छान वागतात म्हणजे सॉरी त्यांचं छान पटतं. आधी छानच वागायच्या. छान पटतं त्यांचं. आता फॅमिली पण पॉझिटिव्ह झालेली आहे आणि पती-पत्नीचं चांगलं आहे. तर सगळे गोष्ट सगळे लोकं त्यांची स्तुती पण करतात. तर कसं आहे, वेळ जाते, वेळ निघत असते, वेळ प्रत्येकाची येते आणि प्रत्येकाची वेळ जातही असते. त्यामुळे कसं आहे, तुमचा आज वेळ योग्य नसेल, पण उद्या तुमची योग्य वेळ येईल. फक्त तुम्ही प्रामाणिक राहा, स्वतःशी प्रामाणिक राहा. जगाशी प्रामाणिक राहण्याची गरज नाही आहे. कारण कितीही प्रामाणिक राहिले तरी तुम्ही अप्रामाणिकपणाचा धब्बा, जो डाग असतो तो तुमच्या डोक्यावर लागणारच आहे. तर स्वतःशी प्रामाणिक राहा. म्हणजे स्वतःचा चेहरा आरशात बघताना तुमचे डोळे नजर जर खाली जात नसेल, तर तुम्ही खूप काही कमावलं असं समजा. आणि लोकांचा विचार करणं खरंच सोडून द्या. कारण लोकं कधीही कुणाला चांगलं म्हणत नाही. म्हणतात ना, लोकं ना गाढवावर बसू देत, ना लोकं घोड्यावर बसू देत. त्यामुळे कसं आहे, लोकं काय म्हणतात त्यांचा विचार त्यांच्याकडे सोडून द्या. कारण त्यांचा मुलगा कितीही बदमाश असला तरी ते म्हणतात, की माझ्या मुलासारखा मुलगाच नाही आहे आणि दुसऱ्याची सून जर घरी करून आणली तर सांगतात, की हिच्यासारखी बदमाश बाईच नाही, आम्हाला कशी सून मिळाली काय माहीत. आणि त्यांची मुलगी जर पतीसोबत राहत नसेल, पतीचा त्याग करून ती जर घरी आली असेल, तर ते एकच म्हणतात, की हिचा पती एवढा बदमाश होता, की हद्दच नव्हती त्याची. तर कसं असतं, स्वतःची मुलगी जर घरी आली, तर बदमाश तिचा नवरा आणि स्वतःच्या मुलासोबत जर काही वाईट झालं, तर बदमाश त्याची पत्नी. यांचं सगळं छान असतं. त्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही. अशाही भरपूरशा मुली बघितल्या आहे, ज्या 12-12 वाजता, 1-1 वाजता घरी येतात. त्यानंतर त्यांचं अफेअर चालतं. 4-4 वर्ष त्या डेट करतात. तहसील प्लेसवरही हे सगळ्या गोष्टी घडतात. जिल्हास्तरीयवर पण हे गोष्टी गोष्टी घडतात. मग 4-4, 5-5 वर्ष त्या डेट करतात. आईला माहीत होत नाही, घरच्यांना माहीत होत नाही. मग 5 वर्षानंतर म्हणतात, की मला हाच मुलगा पसंत आहे, मी याच्याशीच लग्न करेल. आणि तो मुलगा असतो घराच्यापासून 1 घरा अंतराचा, 2 घरा अंतराचा किंवा घराच्या अगदी समोरासमोरचा. तर अशाही घटना घडतात. मग त्या सगळ्या विचार करत नाही या सगळ्या गोष्टीचा आणि भविष्यामध्ये आनंदी राहतात. तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्या विचार करत नाही. मग आपण एवढं चांगलं कॅरेक्टर असताना आपलं, आपण क्वालिफाईड असताना, आपण टॅलेंटेड असताना, आपण या सगळ्या लोकांचा विचार का करायचा? कारण कसं असतं, म्हणतात ना, की जे नोट असते ना, तिचा आवाज येत नाही. पण चिल्लर जे असतात, तेच जास्त आवाज करत असतात. का बरं? त्यांची किंमत कशी असते? कमी असते. आणि ज्यांची किंमत कमी असते ना, समाजाच्या नजरेमध्ये आणि त्यांच्याही नजरेमध्ये म्हटलं तरी चालेल. तर ज्यांची किंमत कमी असतात ते समजायचे चिल्लर आणि चिल्लर लोकांचं कधीही लोड घ्यायचं नाही. कारण बंदे लोकं जे असतात ना, त्यांची एक वेगळी पोझिशन असते आणि गोष्टी त्याच लोकांबद्दल केल्या जातात, की ज्या लोकांमध्ये काहीतरी स्पेशल असतं. त्यामुळे तुम्ही स्पेशल आहात असा विचार करा आणि कोणी काय विचार करतं याबद्दल विचार करणं अजिबात सोडून द्या. कारण कसं आहे, सावित्रीबाई फुले एवढं सुंदर उदाहरण आहे. त्यांनी जर लोकांचा विचार केला असता, तर आज स्त्री शिक्षणाची दालने आपल्यासाठी खुली झाली नक्कीच नसती. आणि आज पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांद्या लावून चालण्याची आपलं सामर्थ्य जे आहे, तेही आपल्यामध्ये आलेलं नसतं. आनंदीबाई जोशी यांनी जर लोकांचा विचार केला असता, तर आज भारतातल्या पहिला डॉक्टर महिला म्हणून त्यांना हा सन्मान मिळालेला नसता. त्याचबरोबर भरपूरशा अशा स्त्रिया आहे, की त्यांच्याबद्दल तुम्ही खूप काही चांगलं ऐकलेलं असेल. आता जिजाबाई सुद्धा आहे, तर त्यांनाही काही चुकीचे नाही म्हणता येणार सॉरी. त्यांनाही काही समाजाच्या विरोधात निर्णय घ्यावे लागले, पण तरीही त्या योग्य होत्या. अहिल्याबाई होळकर यांनी सुद्धा समाजाला भरपूरशा चालीरीती, प्रथांमध्ये विरोध केला आणि तो जर विरोध केला नसता, तर आज आपल्याला सुखासमाधानाने जगण्याची वेळ आली नक्कीच नसती. त्यामुळे कसं आहे, कधी-कधी कधी-कधी म्हटल्यापेक्षा 100% हा विचार करणं टाळा, की लोकं काय म्हणतील? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या नजरेमध्ये तुम्ही कसे आहात? या गोष्टीचा नेहमी विचार जास्त करा आणि या गोष्टीला प्रिफरन्स द्या आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरा. कारण कसं आहे, आनंदी राहणं महत्त्वाचं आहे आणि आनंदाने जगणं महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला सुख कशामध्ये आहे ते तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा. ऋतिक रोशन पहिली पत्नी केली, मुलगा 18-20 वर्षाचा झाला, दुसऱ्या लग्नाचा विचार करतोय त्याच्या अर्ध्या वयाच्या मुलीशी.
त्यानंतर आमिर खान पहिलं लग्न केलं, लव्ह मॅरेज केली, दुसरं लग्न केलं, तेही डिस्प्यूट झालं आणि आता तिसऱ्याचा विचार करतोय म्हणतात. तर या सगळ्या लोकांपासून काहीतरी शिका. तुम्ही 10 लग्न करा असं मी म्हणत नाही आहे तुम्हाला. पण ते लोकांचा विचार करत नाही म्हणून ते आनंदी आहेत. पहिल्या पत्नीला सोबत घेऊन जातो, दुसऱ्या पत्नीला सोबत घेऊन जातो. आता त्या पत्नी खूप महान म्हटल्या पाहिजे. कारण आपली मेंटॅलिटी वेगळी असते. आपल्याला असं वाटते की नवरा एकदाचा चिखलात पडला तर चालेल, पण तो कुणाच्या प्रेमात पडायला नको. आपण असताना. तर हे आपलं, कारण आपण तसे असतो ना. आपल्या डोळ्यामध्ये फक्त एकच चेहरा असतो आणि आपल्या नजरेमध्ये, आपल्या मनामध्ये फक्त एकच व्यक्ती असतो. आपण दुसरे कितीही आले, 10 आले, 100 आले, 1000 आले, करोडो आले, तरी आपण त्यांना महत्त्व देत नाही. आपल्यासाठी आपला पतीच हा परमेश्वर असतो आणि तोच व्यक्ती जगातला टकला जरी असला किंवा डोक्यावरचे केस जरी उडले असले किंवा सावळा जरी दिसायला लागला काही दिवसानंतर, तरी आपला पती जो असतो आपल्यासाठी जगातला सर्वात सुंदर व्यक्ती असतो आणि सर्वात मॉरल कॅरेक्टर असणारा व्यक्ती असतो. तो आपल्या मागे काय करतो हे आपल्याला माहीत नसतं आणि तो किती काही केलं तरी आपला पती आपल्यासाठी महान असतो. त्यामुळे आपणही असा विचार करतो की आपला नवरा एकदाचा चिखलात पडला दारू पिऊन तर चालेल, पण तो कोणाच्या प्रेमात पडायला नको. त्याच्या मनामध्ये आपल्या व्यतिरिक्त कुणीही दुसरी व्यक्ती नसायला हवी, असा आपण विचार करत असतो. आणि म्हणून कसं आहे, लोकांचा विचार करणं टाळा. ही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आता माझंही ऐकल्यानंतर तरी. आणि क्या कहेंगे लोग ये दिमाग से निकाल दो. डोक्यातून काढून टाका या सगळ्या गोष्टी. कारण कसं असतं, कोणी काहीच म्हणत नसतं आणि कोणी जर काही म्हटलं तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण द्यायला समर्थ पाहिजे. आता तुम्ही जे रितेश देशमुख आहे, रितेश देशमुख यांची पत्नी जी जेनेलिया सॉरी, तर तिचा एक सिनेमा बघितला असेल. त्यामध्ये ते दोघंही आहे. तर त्यामध्ये लेडीज बाकीच्या म्हणतात तिला, तिचे जे कलीग्स असतात जॉब करणाऱ्या, त्या म्हणतात की घरी तर हिची दातखिळी बसलेली असते, नवऱ्यासमोर एक शब्दही बोलत नाही आणि जेव्हा ते शाळेमध्ये येते तेव्हा ती सर्वांना डिसिप्लिन शिकवत असते. तर मग ती त्या दोघींजवळ, त्या ज्या बोलतात स्त्रिया त्यांच्याजवळ जातात, तिच्याजवळ जातात आणि तिला सांगतात की माहिती आहे तुला ही साडी तू जे घातलेली आहे ना, ती कोणाकोणाच्या अंगावर आहे? तर मग ती बघते, ती साडी तिच्या अंगावर असते आणि तिच्या शाळेतल्या ज्या 2 पिऊन असतात ना, त्यांच्याही अंगावर ती साडी असते आणि ती तिच्या नवऱ्यानीच त्या दोघींनाही गिफ्ट दिलेली असते आणि तिच्यासोबत हिलाही. आणि ते यासाठी की 2 साडीवर 1 साडी फ्री असते. तर त्यामुळे तो तिघीसाठी पण साड्या घेऊन येतो. म्हणजे त्याचे अफेअर 2 ठिकाणी, पत्नीशिवाय 2 ठिकाणी आणखी अफेअर सुरू असतात. आणि हिचा नवरा बिचारा फक्त दारू पितो, त्याचं बाकीचं काही असं नसतं. तर कसं असतं, या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. लोकं काय म्हणतील यापेक्षा, कारण असा अंधार प्रत्येक घरात आहे. भरपूरशा पत्नी अशा आहेत की त्या घरात राहतात, पण त्यांना माहीत आहे की माझ्या नवऱ्याच्या किती बायका आहेत, पण तरी त्या घरात राहतात. तर मग त्या लोकांचा विचार करत नाही की लोकं काय म्हणतील. लोकं असे म्हणतात ना की एवढ्या सगळ्या बायका आणि ही बाई राहतेच कशी त्याच्यासोबत, कारण हिच्यामध्ये काही कुवत नाही आहे ना करण्याची, असंही म्हणतात. मग तो विचार करत जर ती जगली आणि जगता जगता जगत नसते, मग आपण जगता जगता मरत असतो, रोज मरत असतो, तीळ मरत असतो. तर या सगळ्या गोष्टीचा त्याही विचार करणं सोडून देतात आणि त्यामुळे कसं आहे, आपणही विचार करणं सोडला पाहिजे. आपल्याला जे डिसिजन घ्यावंसं वाटतं ते आपण मोठ्या ताठ मनाने घेतलं पाहिजे. कारण क्वालिटी आहे, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तर जॉब तुमची वाट पाहत असते. आणि तुमचं जर कॅरेक्टर व्यवस्थित आहे आणि तुम्ही जर मनापासून प्रामाणिकपणे जगला आहात, तर तुम्हाला दुसरा वरही नक्कीच मिळणार आहे. तर त्या सर्व मुलींना मी एकच सांगू इच्छिते की डिसिजन घ्या, समोर पाऊल टाका. उद्या पश्चाताप करण्यापेक्षा आज थोडं धीराईने सगळे निर्णय घ्या आणि खरंच हा विचार सोडा की क्या कहेंगे लोग, क्योंकि ये है सबसे बडा रोग. आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा मला कमेंट करून. पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग अँड कविता मध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.